गोपाल कृष्ण भगवान की जय, वृंदावन बिहारी लाल की जय, श्री भागवत भगवान की जय, श्री शुकदेव जी महाराज की जय। बोलो जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधेश्याम। परीक्षित राजाला प्राप्त असणारा सुंदर ऋषींचा शाप, त्या शापाच्यामुळं अनशन व्रत धारण केलेलं आहे आणि गंगेच्या किनाऱ्यावर परीक्षित राजा येऊन प्राप्त झालेला आहे। जे जे संत महात्मे, जो जो साधू महात्मा भेटतो त्याला एकच प्रश्न राजा विचारत आहे, काय मी उद्धार पावेन? आणि भगवंताच्या कृपेने शुकाचार्यांचं त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। शुकाचार्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न परीक्षित राजा विचारत आहे आणि त्याची उत्तरं ही शुकाचार्य देत आहेत। त्याच्या माध्यमातून आपल्या समोर प्राप्त असणारा हा भागवत नावाचा ग्रंथ आहे। शुकाचार्य कथा सांगत असताना स्वतःच्या मनाची कथा सांगत नाहीत, त्यांनी एक प्रसंग सांगितलेला आहे आणि त्या प्रसंगाच्या माध्यमातून पुढचा आपला कथा प्रवास चालू होणार आहे। ज्या वेळेला भगवान परमात्म्याचं निजधाम गमन झालं त्यावेळेला उद्धवजी जवळ होते। उद्धवजीने विचारलं, म्हणे देवा, तुम्ही आता इथून निजधाम गमन केल्याच्या नंतर आम्हाला जर वाटलं भगवान परमात्म्याचं दर्शन करावं तर आमच्यासारख्या भक्तांनी काय केलं पाहिजे? त्यावेळेला भगवान परमात्मा सांगतायत की जर कदाचित माझं दर्शन करण्याची अपेक्षा असेल, लक्ष देऊ नये का, माझं दर्शन करण्याची अपेक्षा जर भक्तांच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत असेल तर भागवताचं दर्शन घ्या म्हणे। कारण तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवतवार्णवम, भागवत रूपी सागरामध्ये भगवान परमात्म्याने आपलं तेज विलीन केलं आणि भगवान परमात्मा निजधामाला निघून गेले। जात असताना भगवंताने सांगितलं, उद्धवा, इथून तू गेल्याच्या नंतर तुला जेव्हा विदुर काका भेटतील, विदुर काकांना माझा एक निरोप सांग की तुम्ही मैत्रेय ऋषींची भेट घ्या। मैत्रेय ऋषींच्या माध्यमातून तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होईल आणि तुमचा उद्धार होऊन जाईल। विदुर काकांचं काय भाग्य आहे की भगवंताने निजधाम गमन करत असताना विदुर काकांची आठवण काढली। भगवंताचं स्मरण पूर्ण जग करतं, पण असा भक्त भाग्यवान आहे की ज्या भक्ताची स्मृती भगवंताने अंतसमयाच्या वेळेला ठेवावी। आणि म्हणून विदुर काकांचं परम भाग्य अशा प्रकारचं आहे। विदुरांची जर तुझी भेट झाली तर विदुर काकांना माझा निरोप सांग की तुम्ही मैत्रेय ऋषींची भेट घ्या। आणि तसंच झालं महाराज। ज्या वेळेला उद्धवजी आणि विदुर यांची भेट झाली त्यावेळेला उद्धवजींनी भगवंताने दिलेला निरोप विदुर काकांना सांगितला आणि विदुर काका मैत्रेयजींना भेटण्याकरता गेलेत। इथून पुढची कथा ही या दोघांच्या संवादाच्या माध्यमातून चालू होती। पहिला, आता हा दुसरा संवाद आहे, लक्ष देऊन ऐका। पहिला संवाद आहे तो शुकाचार्य आणि परीक्षितीचा संवाद आहे आणि यांच्या माध्यमातून पुन्हा दुसरा संवाद या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेला आहे, तो विदुर काका आणि मैत्रेयजी यांच्या संवादाच्या माध्यमातून ही कथा पुढे चाललेली आहे। सृष्टीचा विस्तार या ठिकाणी सांगत आहेत मैत्रेय ऋषी। पहिले कोठेची नव्हते काही, सूर्यचंद्र तारा नाही, एकलेची होते पाही कानोबा तेरे तेरे। पहिली सृष्टी नव्हती, चंद्र नाही, सूर्य नाही, तारा नाही, त्यावेळेला एकटं परब्रह्म होतं। ते एकटं असणारं परब्रह्म ते एकट्याला कसं करमर? महाराज निळोबारीने एका गवळणीमध्ये गोड वर्णन केलं। एकलेनं कंठवेची, कंठवे म्हणजे करमत नाही, एकलेनं कंठवेची म्हणून या येणे आणि केली निर्माण 14 ही भुवने। एकट्याला भगवान परमात्म्याला करमेना आणि म्हणून तर भगवान परमात्म्याने एवढा संपूर्ण सृष्टीचा विस्तार निर्माण केला। आणि म्हणून मैत्रेय ऋषी सांगतायत भगवंताने सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प केला आणि संकल्प केल्याबरोबर स भगवान इक्षत एकोहम बहुस्याम प्रजायेहम असा संकल्प केला आणि संकल्प केल्याबरोबर भगवान श्री हरी विष्णू परमात्म्याच्या नाभीमधून एक सुंदर असं कमळ त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि त्या कमळामध्ये ब्रह्मदेवाची निर्मिती आहे। भगवंताच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाची निर्मिती झालेली आहे आणि ब्रह्मदेवाने आकाशवाणीने ऐकलं की हे ब्रह्मदेवा, तुम्हाला काय करायचं, तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला काय कर्तव्य करायचं याच्या संदर्भामध्ये जर तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा असेल तर त्याच्याकरता तुम्हाला तप करावं लागेल। आणि मग तपश्चर्या केली ब्रह्मदेवाने। अनंत कालावधीपर्यंत तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं, मी भगवान विष्णूच्या नाभी कमलातून माझी निर्मिती उत्पत्ती झालेली आहे आणि सृष्टीचा विस्तार मला करायचा आहे। वेगवेगळ्या प्रकारची प्रजा ब्रह्मदेवाच्या शरीराच्या माध्यमातून निर्माण झाली। त्याच्यामध्ये मरीचादी ऋषी आहेत, कश्यपादी ऋषी आहेत, नारदांची निर्मिती झाली। याला मानस प्रजा असं म्हणतायत। ब्रह्मदेवाच्या शरीरातून मानस प्रजेची निर्मिती झाली।
परंतु ही जी मानस प्रजा आहे ही प्रजा निर्माण करण्याच्या संबंधामध्ये बाबतीमध्ये पुरेशी नाहीये. म्हणून ब्रह्मदेवाने उद्विग्नता ब्रह्मदेवाला निर्माण झाली आणि असं वर्णन करतायत ब्रह्मदेवाच्या माध्यमातून पुन्हा मनु आणि शतरूपा यांची निर्मिती झाली. मनु आणि शतरूपाच्या माध्यमातून पुढची जी सृष्टी आहे ती मनु आणि शतरूपा यांच्या माध्यमातून मैथुनी सृष्टीला प्रारंभ होणार आहे. पण गंमत अशी आहे मनु आणि शतरूपा सृष्टी निर्माण करायला सृष्टीची वृद्धी करायला तयार आहेत, पण त्या सृष्टीची वृद्धी प्रजेची वृद्धी झाल्याच्या नंतर त्या प्रजेला राहण्याकरता ठिकाण नाहीये अशी अवस्था निर्माण झाली महाराज. कारण पृथ्वी जी आहे ती पृथ्वी हिरण्याक्ष नावाच्या दैत्याने प्रलय जलामध्ये बुडवलेली आहे. ब्रह्मदेवाला पुन्हा उद्विग्नता निर्माण झाली आणि असं वर्णन आहे की ब्रह्मदेवाच्या नाकातून तेज अशा प्रकारचं निर्माण झालेलं आहे आणि त्या तेजाच्या माध्यमातून भगवान श्री वराह भगवंताचा अवतार त्या ठिकाणी झालेला आहे. वराह भगवान की जय. वराह भगवंताचा अवतार झाला आणि वराह भगवंताने प्रलय जलामध्ये बुडी दिलेली आहे. खाली गेल्याच्या नंतर पृथ्वीचं शोधन केलं. पृथ्वी दाढेवर भगवान परमात्म्याने धारण केलेली आहे आणि दाढेवर पृथ्वी घेऊन वरती निघायला लागलेले आहेत. त्यावेळेला एक भयंकर अकराळ विक्राळ दिसणारा हिरण्याक्ष नावाचा दैत्य त्या ठिकाणी आला आणि त्या दैत्याने सांगितलं, हे महात्मन कोण आहेत तुम्ही आणि ही पृथ्वी इथून का घेऊन चाललेला आहात? ही पृथ्वी माझ्या मालकीची आहे, कारण या प्रलय जलाचा मी स्वामी आहे आणि या प्रलय जलामध्ये असणारी प्रत्येक वस्तू ही माझ्या मालकीची आहे. ही पृथ्वी माझ्या मालकीची आहे. तुला जर इथून पृथ्वी न्यायची असेल तर त्याच्याकरता तुला माझ्याशी युद्ध करावं लागेल. आणि मग भगवान वराहजी आणि हिरण्याक्ष या दोघांच्या मध्ये महाभयंकर असा प्रकारचा संग्राम झालेला आहे. महाभयंकर युद्ध झालेलं आहे आणि या युद्धामध्ये महाराज भगवान आहेत. भगवंताने हिरण्याक्ष नावाच्या दैत्याचा संहार केलेला आहे. आकाशातून पुष्पवृष्टी झाली आणि सर्वांनी भगवान परमात्म्याचा जय जयकार केलेला आहे. वराह भगवान की जय. अशा अनंत अवतार भगवान परमात्म्याचे झाले. हरी अनंता, हरी कथा अनंता. अवतारांच्या राशीवर हा परमात्मा उभा आहे. अवतारांच्या राशी तो हा उभा विटेवर. अवतारांच्या राशी तो हा उभा विटेवरी. अवतारांच्या राशी तो हा उभा विटेवरी. शंख चक्र गदा पद्म सहित करी. अनंत अवतार भगवान परमात्म्याचे झाले. त्याच्यापैकी हा वराह अवतार आहे. भगवंताने वराह अवताराच्या माध्यमातून हिरण्याक्ष नावाचा दैत्य त्या हिरण्याक्षाचा उद्धार केलेला आहे. मनु आणि शतरूपा यांनी सृष्टी प्रजा निर्माण करायला सुरुवात केली आणि त्या प्रजेला राहण्याकरता वराह भगवंताच्या माध्यमातून पृथ्वी ही सूर्यमंडलामध्ये स्थापित करण्यात आलेली आहे आणि मनु आणि शतरूपा यांच्या माध्यमातून प्रजेची वृद्धी व्हायला सुरुवात झाली. या दोघांना प्रारंभाच्या काळामध्ये 5 अपत्य झालेली आहेत. त्याच्यामध्ये 2 मुलं आहेत आणि 3 मुली आहेत. आकुती, देवहूती आणि प्रसूती या 3 मुली आहेत. उत्तानपाद आणि प्रियव्रत ही 2 मुलं आहेत. प्रसूती आणि दक्ष यांच्या पोटी सतीचा जन्म झालेला आहे आणि भगवान शिव परमात्म्याच्या सोबत ती विवाहबद्ध झाली. कालांतराने सतीचा आणि शिव परमात्म्याचा वियोग झालेला आहे आणि पुन्हा तपश्चर्या करून सती माता ही पार्वतीच्या रूपामध्ये परिणत झाली. पुन्हा पार्वती आणि शिव परमात्मा यांचा पुन्हा विवाह झालेला आहे. ही दक्षाच्या माध्यमातून आलेली कथा आहे. त्याच्यानंतर कर्दम आणि देवहूती यांचा प्रसंग सांगतायत. प्रजापती असणारे कर्दमजी जन्मतःच वैराग्यवान वृत्ती त्यांची होती. जन्मतःच विषय वैराग्य त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. ज्या वेळेला उपवर झाले, विवाहाचं योग्य वय झालेलं आहे, त्या विवाहाचं योग्य वय झाल्याच्या नंतर त्यांच्या आई वडिलांनी त्यांना कर्दम ऋषींना सांगितलं, म्हणे बाळा आता तू विवाहाच्या योग्य झालेला आहे, आता तुला विवाह केला पाहिजे, लग्न केलं पाहिजे. कर्दमजीनं सांगितलं, म्हणे बाबा आई माझी इच्छा नाही म्हणे लग्न करण्याची. अंतःकरणात जन्मजात माझ्या वैराग्य आहे आणि त्याच्यामुळे मी लग्न करण्याचा वगैरे माझा कोणत्याही प्रकारचा विचार नाही. आई वडिलांनी भरपूर विनंती केली परंतु कर्दम काही केल्या ऐकत नाहीत. त्यावेळेला कर्दमजीच्या आई वडिलांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली आणि भगवान विष्णूला त्यांनी विनंती केली की हे परमात्मन तुम्हीच काहीतरी त्याला सांगा म्हणे. आणि मग भगवान विष्णू एक दिवस कर्दमजीच्या स्वप्नामध्ये गेलेले आहेत आणि कर्दमजीला त्यांनी सांगितलं, म्हणे कर्दमजी तुम्हाला विवाह केला पाहिजे, तुमच्या करता नाही पण माझ्या करता तुम्हाला विवाह करावा लागेल. कारण माझी अशी इच्छा आहे की मी तुमच्या पोटी
पुत्र रूपाने अवतार धारण करावा आणि याच्याकरता तुम्हाला विवाह करणं क्रमप्राप्त आहे, भाग आहे, म्हणून माझ्याकरता तुम्ही विवाह करा. आणि मग त्यांनी मान्य केलं महाराज. एक दिवस मनु आणि शतरूपा आपल्या देवहूती नावाच्या कन्येला घेऊन आश्रमामध्ये आलेले आहेत. देवहूतीला पाहिलं कर्दमजींनी आणि मनोमन प्रसन्न झालेले आहेत. ही माझी पत्नी होण्याकरता योग्य आहे असा निश्चय त्यांनी केला. आणि कालांतराने या दोघांचा सुंदर अशा प्रकारचा गंधर्व पद्धतीने विवाह संपन्न झालेला आहे. विवाह झाल्याच्या नंतर बऱ्याच वर्षापर्यंत कर्दमजी पुन्हा तपश्चर्येमध्ये संलग्न झालेले आहेत. आणि महाराज बऱ्याच वर्षांचा कालावधी लोटून गेला. ज्या वेळेला साधनेमधून व्युत्थान झालेलं आहे, समोर पाहतायत तर कोणीतरी स्त्री त्यांच्या सेवेमध्ये आहे, सेवा करत आहे, झाडलोट करत आहे, पूजेकरता सर्व साहित्य त्या ठिकाणी तिने आणून ठेवलेलं आहे. ही कोण आहे म्हणून त्या स्त्रीला जवळ बोलावून त्यांनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावेळेला तिच्या डोळ्यातून अश्रू आले, पाणी आलं डोळ्यातून. आणि तिनं सांगितलं म्हणे, महाराज मी तुमची पत्नी आहे, मी तुमची अर्धांगिनी आहे. देव आणि ब्राह्मणाच्या साक्षीने आपला विवाह झालेला आहे. कर्दमजीला फार वाईट वाटलं महाराज. आणि मग तपश्चर्याच्या बलावर त्यांनी दिव्य अशा प्रकारचं एक विमान तयार केलं. एवढ्या मोठ्या आकाराचं विमान होतं महाराज की एक पूर्ण अख्खच्या अख्खं नगर त्याच्यामध्ये बसेल असं सुंदर अशा प्रकारचं विमान तयार केलं. आणि त्या विमानामध्ये दिव्य अशा प्रकारची भोग सामुग्री एकत्रित केलेली आहे. आणि बऱ्याच वर्षापर्यंत या दोघांनी त्या विमानामध्ये विहार केलेला आहे. त्या विहाराच्या माध्यमातून कर्दमजी आणि देवहूती यांना 9 कन्या प्राप्त झालेल्या आहेत. आपल्या जवळ असणारं जे माहूर क्षेत्र आहे ना, माहूरची असणारी सती अनुसया, हे अनुसया कर्दमजी आणि देवहूती यांची एक कन्या आहे, जी अत्री ऋषींना देण्यात आली, ते अनुसया. दिव्य अशा प्रकारचा विहार त्यांनी केलेला आहे. 9 कन्या झाल्या. आणि 9 कन्या झाल्याच्या नंतर कर्दमजींनी आपल्या पत्नीला सांगितलं म्हणे, हे पहा माझी अशी इच्छा आहे की मी संन्यास घ्यावा. देवहूतीने सांगितलं म्हणे, स्वामी संन्यास घ्यायला काय हरकत नाही, पण माझी एक इच्छा आहे की 9 कन्या झालेल्या आहेत तर एखादं पुत्ररत्न आपल्याला पाहिजे. कारण या कन्या त्या आपापल्या घरी जातील, आपापल्या पतींच्या बरोबर. शेवटच्या वेळेला, माझ्या म्हातारपणाच्या वेळेला मला कोणीतरी आधार असणं आवश्यक आहे. तुम्ही मला सोडून जाल, तुम्ही एखादं पुत्ररत्न आपल्याला असायला पाहिजे. तिची विनंती मान्य केली. आणि भगवान श्री विष्णू परमात्मा या दोघांच्या पोटी भगवान परमात्म्याने अवतार धारण केला. तो अवतार म्हणजे भगवान श्री कपिलाचार्यांचा अवतार आहे. कपिल भगवान की जय. कपिल भगवंताचा अवतार झाला. आणि कपिल भगवंताच्या माध्यमातून माता देवहूतीला सांख्यशास्त्र सांगण्यात आलं. सांख्यशास्त्राचे उद्गाते कपिलजी आहेत, कपिलाचार्य. कपिल भगवंताने सांख्यज्ञान सांगितलं. आणि सांख्यज्ञान सांगितल्याच्या नंतर माता देवहूतीचा त्यांच्या माध्यमातून महाराज माता देवहूतीचा उद्धार झालेला आहे. त्याच्यानंतर 2 पुत्र आहेत. त्या 2 पुत्रांच्या संबंधाने कथा येते. उत्तानपाद नावाचा राजा आहे. या उत्तानपादाची कथा या ठिकाणी महाराज उद्धृत करतायत. उत्तानपाद नावाचा राजा, आणि नावच त्याचं विचित्र आहे महाराज. उत्तानपाद नाव हे असं नाव नसतं कोणाचं, परंतु याचं काय विचार करून नाव ठेवलं असेल. उत्पादव्यस्य सहा उत्तानपाद, ज्याचे पाय वरती आहेत आणि डोकं खाली, त्याला काय म्हणतात? उत्तानपाद. ज्याचे पाय वरती आहेत आणि डोकं खाली आहे, म्हणजे ज्याच्या विचारांचा प्रवाह काहीसा उलटा आहे असा उत्तानपाद आहे. याला 2 राण्या आहेत, सर्वांना ज्ञात आहे, सुरुची आणि सुनीती. सुनीती ही ज्येष्ठ राणी आहे, सुरुची ही कनिष्ठ राणी आहे. साहजिकच जी कनिष्ठ राणी आहे सुरुची, त्या सुरुचीच्या ठिकाणी राजाचं प्रेम ही अत्याधिक आहे. सुनीतीच्या ठिकाणी मात्र तेवढा प्रेमाचा अंश राजाच्या ठिकाणी नाही. आणि म्हणून सुनीतीला राजवाड्याच्या बाहेर राहण्याकरता जागा आहे आणि सुरुची मात्र राजवाड्यामध्ये राहत आहे. दोघींना पुत्र आहेत. सुरुचीचा जो पुत्र आहे त्याचं नाव आहे उत्तम, आणि सुनीतीचा जो पुत्र आहे त्याचं नाव आहे ध्रुव. हा ध्रुव एक दिवस आपल्या मित्रांच्या सोबत खेळत असताना मित्रांनी त्याला सांगितलं म्हणे, काय रे, आम्ही असं ऐकलेलं आहे की तुझे वडील या देशाचा राजा आहे, आणि तुला कधी तुझ्या वडिलांची आठवण येत नाही का? त्या पोरांनी तसं म्हटल्याबरोबर त्याला खरंच वडिलांची आठवण आली आणि त्याला असं वाटलं की आपण एकदा तरी त्यांना भेटायला गेलं पाहिजे. म्हणून ध्रुव हा राजाला भेटण्याकरता जसाही गेला महाराज, आपल्या पुत्राला पाहिलं, मुलाला पाहिलं, राजाच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं आणि मोठ्या आनंदाने राजाने त्याला जवळ बोलावलेलं आहे. जवळ बोलावून त्याला मांडीवर बसवलं.
नुकतंच त्याला मांडीवर बसवलं की तेवढ्यामध्ये सुरुची आलेली आहे आणि त्या सुरुचीनं महाराज खसकन त्या ध्रुवाला राजाच्या मांडीवरून खाली उडलं. सुरुची बोलायला लागली, म्हणे ध्रुवा, राजाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार तुझा नाही. हे पद जर तुला पाहिजे असेल तर त्याच्याकरता मी सांगते ते तुला करावं लागेल. काय करावं लागेल? आणि मग सुरुचीच्या मुखातले उद्गार भागवतकार वर्णन करताय. तपसाराध्य पुरुषं तस्सैवानुग्रहेण मे गर्भे त्वं साधयात्मानं यदीच्छसि नृपासनं. तपसाराध्य पुरुषं तस्सैवानुग्रहेण मे गर्भे त्वं साधयात्मानं यदीच्छसि नृपासनं. जर तुला राजाची मांडी असं म्हणून पाहिजे असेल ना तर त्या भगवान परमात्म्याची तपश्चर्या कर, आराधना कर आणि भगवंताला माझ्या पोटी जन्म मिळावा, सुरुचीच्या पोटी जन्म मिळावा हे मागणं भगवान परमात्म्याला मागून घे. आणि मग ज्या वेळेला माझ्या पोटी तुझा जन्म होईल त्यावेळेला तुला या राजसिंहासनावर बसण्याचा अधिकार प्राप्त होईल. ध्रुवाला ही गोष्ट, तिचं हे वचन एखादा बाण छातीमध्ये लागावा असं ते वचन लागलं. महाराज लहान आहे ध्रुव, डोळ्यातून अश्रुधारा प्रवाहित झाल्या आणि रडत रडत आपल्या आईच्या जवळ सुनीतीच्या जवळ गेला. सुनीतीला त्याने घडलेली सगळी हकीकत सांगितली आणि सुनीतीनं सांगितलं, बाळा, तुझी सावत्राई तुला जे बोलली ना ते 100% खरं आहे म्हणे. आपण गरीब असलो म्हणून काय झालं, राजाची मांडी जर आसन म्हणून पाहिजे असेल तर त्याच्याकरता आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही. भगवंताची आराधना, भगवंताची तपश्चर्या हाच एकमेव पर्याय आपल्याकडे आहे. आणि म्हणून तुला तपश्चर्या करण्याकरता वनामध्ये गेलं पाहिजे. ध्रुव 5 वर्षाचं वय आहे आणि हा 5 वर्षाचा ध्रुव तपश्चर्या करण्याकरता वनाच्या दिशेने निघालेला आहे. वनामध्ये गेल्याच्या नंतर नारद महर्षींची त्यांना भेट झाली रस्त्यामध्ये आणि नारद महर्षींनी सुंदर अशा प्रकारचा मंत्र या ध्रुवजीला दिलेला आहे. त्या ज्या मंत्राच्या योगाने ध्रुवाला भगवान श्री विष्णू परमात्म्याची प्राप्ती झाली तो 12 अक्षरांचा मंत्र म्हणजे भागवताचा प्राण आहे. मी समोर म्हणेन, आपण सर्वांनी माझ्या पाठीमागे तो मंत्र म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र घेतला महाराज ध्रुवाने आणि मधुवनामध्ये तपश्चर्या करण्याकरता ध्रुव निघालेला आहे. मधुवनामध्ये आल्याच्या नंतर एकांतामध्ये ध्रुवाने आपली तपश्चर्या चालू केली. ध्रुवाची तपश्चर्या एवढी खडतर आहे, एवढी कठीण आहे, आपल्याला असं वाटतं की आज माळ घातली की उद्या भगवंताने आपल्याला भेट द्यावी, पण असं कधी होत नसतं महाराज. ध्रुवाची तपश्चर्या पहा, 5 वर्षाचा ध्रुव आहे आणि त्याने तपश्चर्या करायला प्रारंभ केली. पहिल्या महिन्यामध्ये 1 महिनाभर त्याने काय खडतर तप केलं महाराज. कपित्थ भद्रासन, हा झाडाचं एक कवट आणि काही बोराची फळं खायची आणि त्याच्यावर महाराज 3 दिवसातून एकदा हे खायचं, 3 दिवस त्याच्यानंतर काहीच खायचं नाही. अशी 1 महिनाभर तपश्चर्या केली. त्रिरात्रांते कपित्थ भद्रासन, परंतु तरी परमात्मा भेटत नाहीत. मग याच्यापेक्षा दुसऱ्या महिन्यामध्ये याच्यापेक्षा खडतर अशा प्रकारचं तप केलं. तृणपर्णाद्भिशीर्णैः, 5-5 दिवसाच्या अंतराने वाळलेलं गवत आणि वाळलेली झाडाची पानं खायची आणि त्याच्यावर भगवान परमात्म्याची तपश्चर्या करायची, तरी परमात्मा भेटले नाहीत. महाराज त्याच्यानंतर गवतही सोडून दिलं, पानही खाणं सोडून दिलं झाडाची आणि केवळ पाणी पिऊन 9 दिवसाच्या नंतर एकदा पाणी प्यायचं आणि पाणी पिऊन भगवंताची आराधना केली. अभक्ष्यमुत्तम श्लोकः, पाणी प्यायचं फक्त, पण तरी परमात्मा भेटला नाही. मग पाणी सोडून दिलं महाराज. अन्नाचाही त्याग केला.
पाण्याचाही त्याग केला आणि केवळ श्वासोश्वास ध्रुवाने चालू ठेवलेला आहे आणि भगवंताची आराधना केली. महिनाभर अन्नच खाल्लं नाही. आपल्याला जमून महाराज अशी तपश्चर्या एक महिनाभर अन्न खाल्लं. आपल्याला एक दिवशीचा एका दिवसा उपास व्यवस्थित घडत नाही. महिनाभर एकही अन्नाचा कण त्याच्या पोटामध्ये नाही, पण फक्त भगवंताच्या भेटीची आस अंतःकरणामध्ये आहे. तरी परमात्मा भेटलेले आहेत महाराज. एक महिना उपाशी राहिला म्हणून काय झालं, तरी भगवंत भेटले नाही. ध्रुव बाळाने श्वास घेत जो होता ना, आता तर तो श्वासही घेणं बंद केलं. 12 दिवसातून एकदा श्वास असा बाहेर सोडायचा आणि पुन्हा आत घ्यायचा. त्याच्यानंतर 12 दिवसांच्या नंतरच पुन्हा एकदा श्वासोश्वास करायचा. असा 12 दिवसांनी महाराज श्वासोश्वास करायला सुरुवात केली. तरीही परमात्मा भेटले नाहीत आणि शेवटी श्वासच ज्या वेळेला बंद केला त्यावेळेला मात्र भगवंताला नाविलाजाने यावं लागलं. भगवान परमात्मा आले, ध्रुवाला भेटलेले आहेत आणि ध्रुवाला सांगतायत परमात्मा आहे, ध्रुवा मी आलो म्हणे डोळे उघड. ध्रुवाने डोळे उघडले नाही. ध्रुवाच्या अंगामध्ये मांस शिल्लक नाही, हाडांचा नुसता सापळा, हाडांचा नुसता पिंजरा झालेला आहे. अंगावरली जी त्वचा होती ना, ती एखादा कागद जसा असावा त्या कागदासारखी शुष्क होऊन गेलेली त्वचा आहे. कशातच प्राण नाही, अंगामध्ये रक्त नाहीये, मांस नाहीये, प्राण शिल्लक आहेत. ते प्राण फक्त डोळ्यामध्ये शिल्लक आहेत. डोळे उघडून ज्यावेळेला ध्रुवाने पाहिलं, भगवान परमात्मा समोर उभे आहेत. भगवंताला पाहिलं महाराज आणि डोळ्यातून अश्रुधारा प्रवाहित झाल्या. ध्रुवाच्या अंतःकरणामध्ये एक विचार आहे की जगदानी असणारा, जगाचा मालक चालक असणारा परमात्मा आपल्या समोर आहे आणि त्याची स्तुती करायला पाहिजे, पण माझ्याकडे तेवढं अवसान नाही, माझ्या शरीरामध्ये तेवढं अवसान नाही. बोलायचं म्हटलं स्तुती करत असताना तोंड उघडणे इतकंही अवसान ध्रुवाच्या अंतःकरणामध्ये नाही. आणि मग डोळ्यातून अश्रुपात ज्या वेळेला यायला लागला त्यावेळेला भगवान परमात्म्याने ध्रुवावर कृपा केली. ती कृपा कोणती केली याचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला पाहायला सापडतं. ज्ञानोपरायने वर्णन केलेलं आहे. ना तरी मधुवनी ध्रुवासी ऐसे केले, काकपोल शंखे शिवतले, तो वेदाची आही मती ठेले, ऐसे लागला बोलो, तो वेदाची आही मती ठेले, ऐसे लागला बोलो. भगवान परमात्म्याने आपल्या उजव्या हातामध्ये असणारा ज्ञानरूपी शंख तो ध्रुवाच्या गालाला लावला आणि गालाला लावल्याबरोबर ध्रुवाच्या मुखातून पहिला श्लोक बाहेर पडला. त्याच्या आयुष्यातला हा पहिला श्लोक आहे आणि भगवंताच्या स्तुतीमधलाही हा, ध्रुवाने जी स्तुती केली त्या स्तुतीमधलाही हा पहिला श्लोक आहे. आपण नेहमी हा श्लोक म्हणत असतो. योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य खिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्त चरण श्रवणत्व गादीन प्राणान नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. हे परमात्मन, काय अहैतुकी अशा प्रकारची कृपा तुम्ही माझ्यावर केलेली आहे. माझ्या शरीरामध्ये कोणत्या प्रकारचं अवसान नसताना तुमच्या माध्यमातूनच, तुमच्या कृपेमुळेच आज मला अवसान प्राप्त झालेलं आहे. माझ्या शरीरामध्ये तुम्ही प्रवेश, योंत प्रविश्य, माझ्या शरीरामध्ये तुम्ही प्रवेश केला आणि मग शरीरामध्ये प्रवेश करून सगळ्यात पहिलं काम जर कोणतं केलं असेल परमात्मा तुम्ही, मम वाचमिमां प्रसुप्तां, माझ्या सुप्त असलेल्या झोपलेल्या वाणीला तुम्ही जागे केलेलं आहे. आपणही ज्या वेळेला बोलतो ना महाराज, आपलं सामर्थ्य नाही ते, भगवान परमात्मा आपल्याकडून बोलून घेत असतो. साळुंखी मंजुळ बोलत सेवानी, साळुंखी मंजुळ बोलत सेवानी, साळुंखी मंजुळ बोलत सेवानी, उच्चारिता ध्वनी वेगळाची. तेच वर्णन ध्रुवजी या ठिकाणी करतात. योत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, आणि माझ्या सगळ्या अवयवांना भगवंता तुम्ही सामर्थ्य प्रदान केलेलं आहे आणि म्हणून भगवंताचे धन्यवाद मानत आहे. वारंवार भगवान परमात्म्याला नमस्कार करत आहे. भगवंताने सांगितलं, ध्रुवा माग म्हणे तुला काय पाहिजे. ध्रुव आला होता कशा करता, तो वना आला याची लागी, जे बैसावया पितयाची या उत्संगी. पित्याच्या मांडीवर, वडिलांच्या मांडीवर बसण्याची अपेक्षा होती, याच्याकरता आलेला ध्रुव. पण भगवंताचं स्वरूप पाहिलं महाराज आणि कशा करता आलो याचाच विसर पडलेला आहे. फक्त भगवंताकडे एकटक पाहत आहे, डोळ्यामध्ये भगवंताचं रूप साठवून घेत आहे, नेत्रातून सतत वारंवार अश्रुधारा प्रवाहित होत आहेत. परमात्मन बस दुसऱ्या कशाची अपेक्षा नाही. आता तुम्हाला पाहिलं ना, आता बस संसाराकडे पुन्हा जाण्याची इच्छा होत नाही परमात्मा. भगवंताने सांगितलं म्हणे, ध्रुवा हे माझं स्वरूप सामर्थ्य आहे, माझ्या स्वरूपामुळे तुला आठवत नाही कदाचित काय मागावते,
पण मला माहिती आहे तू कशा करता आला होतास. वडिलांच्या मांडीवर बसण्याचा अधिकार तुला प्राप्त व्हावा याच्याकरता तू इथं आला होतास ना. तुला एक अशी जागा देतो ध्रुवा की जिथून तुला कोणीच खाली ओढू शकणार नाही. आणि मग आढळपद ध्रुवाला दिलेलं आहे. आजही आपण पाहतो उत्तर दिशेला पहाटेच्या वेळेला खडक असणारा तारा जो दिसतो ना त्याला ध्रुव तारा म्हणतात महाराज. तो ध्रुव तारा आहे. त्या ध्रुवाला भगवान परमात्म्याने दिलेले हे वरदान आहे. आढळपदी बाळ बैसविला धुरू, आढळपदी बाळ बैसविला धुरू, क्षीराचा सागर उपमन्या, क्षीराचा सागर उपमन्या, आढळपदी बाळ बैसविला धुरू, आढळपदी बाळ बैसविला धुरू, आढळपदी बाळ बैसविला धुरू, आढळपदी बाळ बैसविला धुरू, क्षीराचा सागर उपमन्या. आढळपद ध्रुवाला प्राप्त करून दिलं भगवान परमात्म्याने. म्हणून भगवंताची ही अशा प्रकारची अहेतुकी अशा प्रकारची कृपा आहे. ध्रुवाचा भगवान परमात्म्याने दोन भक्तांचा या ठिकाणी उद्धार केलेला आहे. एक दैत्य आहे आणि एक भक्त आहे. हिरण्याक्ष नावाचा दैत्य आहे त्याचाही भगवंताने उद्धार केला आणि ध्रुव नावाचा भक्त आहे त्या भक्ताचाही भगवान परमात्म्याने उद्धार केला. कारण भगवंताच्या जवळ कोणत्याही प्रकारचा विषम भाव नाही. लक्षात घ्या, भक्तही देवाला सारखाच आहे आणि दैत्यही देवाला सारखाच आहे. तो परमात्मा सगळ्यांच्याकडे पाहत असताना समदृष्टीनं पाहत असतो. तुकोबाराने वर्णन केलं, समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, तेथे हरी माझी वृत्ती राह. त्या भगवंताच्या जवळ समभाव आहे, कोणाच्याही बद्दल विषम भाव नाही. जरी असुरांना भगवान परमात्मा मारतात असं आपल्याला दिसत असलं तरी भगवंताचं त्या असुरांना मारणं म्हणजे मारणं नाही, त्या असुरांचा उद्धार करणं आहे. म्हणून भगवान परमात्म्याची ही समता आहे. अशा प्रकारे अनंत दैत्यांचा भगवंताने संहार केलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. हिरण्याक्षाचा वध, त्या वधाची वार्ता हिरण्याक्षाचा बंधू असणारा हिरण्यकश्यप त्या हिरण्यकश्यपाने ज्या वेळेला ऐकली त्यावेळेला तो विष्णूचा विरोध करायला लागला. माझ्या राज्यामध्ये कोणी विष्णूचं नाव घ्यायचं नाही, न दातव्यम न होतव्यम, कोणी कोणाला कोणत्याही प्रकारचं धर्म कार्य करायचं नाही, कोणी कोणाला दान द्यायचं नाही, कोणी कोणत्याही प्रकारचा यज्ञ करायचा नाही, कोणी कीर्तन करायचं नाही, भजन करायचं नाही. देव नावाची गोष्ट कोणी मानायची नाही. मानायचं असेल तर मला माना असं कोण म्हणते? हिरण्यकश्यप. मानायचं असलं तर मलाच देव माना, देव म्हणून दुसरी कोणती गोष्ट. संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारचा दंडक त्याने निर्माण केलेला आहे आणि सर्वत्र अंधाधुंदी अत्याचार. आता जिथं देवच मानायचा नाही तिथं पापाला कोण भेणार आहे महाराज? सर्व प्रजा ही पापाचरणामध्ये रत आहे, व्यभिचारामध्ये रत आहे, चोरी मारा करण्यामध्ये रत आहे, लबाडी हे ते असं सर्व दुराचारामध्ये प्रजा ही रत झालेली आहे. पण महाराज ज्या वेळेला अधर्म वाढायला लागतो आणि धर्माचा नाश व्हायला सुरुवात होते त्या वेळेला भगवान परमात्मा अवतार धारण करत असतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. त्या वेळेला भगवान परमात्मा अवतार धारण करत असतात. म्हणून आज ती वेळ आलेली आहे की भगवान परमात्म्याने अवतार घ्यावा. हिरण्यकश्यपूच्या राज्यामध्ये सर्वत्र अंधाधुंदी आहे आणि भगवंत असे विलक्षण आहेत. काकड्याच्या एका अभंगामध्ये वर्णन केले, चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सगळा मणी धन्य तुझी विठोबा. तो भगवान परमात्मा चतुरांचा शिरोमणी आहे. भगवंताने अशी विलक्षण लीला केली की ज्या हिरण्यकश्यपूने राज्यामध्ये देवाचं नाव घेण्याकरता बंदी केलेली आहे, भगवान परमात्म्याने त्याच्याच घरी एका हरिभक्ताला जन्माला घातलं. त्यांचं नाव आहे भक्तवर्य प्रल्हाद. हिरण्यकश्यपू विष्णूला आपला शत्रू मानत आहे आणि त्या शत्रूचा नाश करण्याकरता तो प्रयत्नरत आहे. त्याने विचार केला की विष्णूला जर युद्धामध्ये परास्त करायचं असेल तर बाहुबलाने आपल्याला परास्त करता येणार नाही, त्याच्याकरता तपाचा बल पाहिजे. मग तपश्चर्या करण्याकरता तो निघून गेलेला आहे. आणि संध्याकाळी पुन्हा घरी आला. संध्याकाळी घरी आलेले त्याला पाहिलं काय अधुनी आणि तिने विचारलं, का हो तुम्ही तर सकाळी फार मोठ्या गप्पा मारत होतात की माझा येण्याचा पुन्हा भरोसा नाही आणि संध्याकाळी तर पुन्हा घरी आला. त्याने सांगितलं म्हणे, अगं त्याचं काय झालं,
मी बसलो तपश्चर्या करण्याकरता, पण फार मोठं विघ्न निर्माण झालं. म्हणजे काय विघ्न निर्माण झालं? माझ्या तपश्चर्येमध्ये असं विघ्न निर्माण झालं, मी गेलो तपश्चर्या करण्याकरता, एकांताचं ठिकाण निवडलं, तिथं मी आसन मांडलेलं आहे, त्या आसनावर बसलो आणि पद्मासनामध्ये हात असे ठेवलेले आहेत आणि ब्रह्मदेवाच्या नावाचा जाप करणार, एवढ्यामध्ये मला अपशकुन झाला आणि मी तपश्चर्या सोडून घरी आलो. कया धुमातेने विचारलं, म्हणे स्वामी असा कोणता अपशकुन झाला की तुम्ही घरी आलात? नाही म्हणे ते सांगण्यासारखं नाही, परंतु अपशकुन झाला आणि मी घरी आलो. नाही पण मला ऐकायचं म्हणे नक्की काय अपशकुन झाला. शेवटी नाविलाजाने त्याला सांगावं लागलं, मला दुरून कुठून तरी नारायण नावाचा ध्वनी कानावर, नारायण नावाचा ध्वनी आला कानावर. त्या कयाधूला एवढा आनंद झाला महाराज, तिने विचार केला याला लाखो रुपये जरी दिले असते तरी यांनी कधी नारायण म्हटलं नसतं, पण हे प्रसंग सांगण्याच्या योगाने त्याच्या तोंडातून नारायण येत आहे. त्या दिवसभरामध्ये बऱ्याच वेळेला कयाधूने सतत हाच प्रसंग विचारून त्याच्या तोंडून नारायण 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 वधवून घेतलं आणि त्याचा परिणाम त्याच्या घरामध्ये हरिभक्त जन्माला आला. दुसऱ्या दिवशी पुन्हा हिरण्यकश्यप गेला तपश्चर्या करण्याकरता आणि आता मात्र तो तपश्चर्येमध्ये रत आहे. इकडे कयाधू मातेला इंद्राने आक्रमण केलं हिरण्यकश्यप राज्यावर आणि कयाधू मातेला आपल्या विमानामध्ये बसून तो स्वर्गाच्या दिशेने निघालेला आहे. रस्त्यामध्ये नारदजी भेटले, नारदांनी कयाधू मातेची सोडवणूक केली, आपल्या आश्रमावर कयाधूला घेऊन गेलेले आहेत आणि 100 वर्ष तिच्या उदरामध्ये हा गर्भ थांबलेला आहे आणि 100 वर्षाच्या नंतर त्याच्यातून जो पुत्ररत्न निर्माण झाला तो पुत्ररत्न म्हणजे प्रल्हाद, भक्तवर्य प्रल्हाद जे आहेत. प्रल्हादाचा जन्म झाला. इकडे हिरण्यकश्यपूची तपश्चर्या पूर्ण झाली, त्याने सुखरूप कयाधूला आपल्या राज्यामध्ये परत आणलेलं आहे आणि सुंदर अशा प्रकारचा राजपाट पुन्हा चालू झाला. प्रल्हादाला असुरांच्या शिक्षण संस्थेमध्ये प्रल्हादाला ठेवण्यात आलं महाराज. आपल्या इकडे शिक्षण संस्था वारकरी शिक्षण संस्था, परंतु वारकरी शिक्षण संस्थेमधलं शिक्षण वेगळं आहे आणि असुरांच्या शिक्षण संस्थेमधलं शिक्षण हे काही वेगळ्या प्रकारचं शिक्षण आहे. आपल्याकडं गणेशाचा शिकवला जातो, पण असुरांच्या पाठशालेमध्ये गणेशाचं नाव घेण्याकरता बंदी आहे, गणपतीचं नाव घ्यायचं नाही. मग गाढवाचा शिकवलं जातो महाराज त्या ठिकाणी. म्हणजे आजही असुरांच्या पाठशाळा काही आहेत, म्हणून मला हा मुद्दाम सांगावा लागला विषय. आजही आपल्याला अशा पाठशाळा पाहायला सापडतात महाराज. असुरांच्या पाठशाळेमध्ये प्रल्हादाला टाकण्यात आलं, पण तिथेही गेल्यानंतर हा भक्तवर्य आहे. दुपारच्या सुट्टीमध्ये त्यांनी एका खाली वृक्षाखाली बसावं, असुरांच्या बालकांना आपल्या आजूबाजूला त्याने जमवावं आणि श्रीमन नारायण 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 संकीर्तन करावं. हा दररोजचा नित्यक्रम. ज्या वेळेला बातमी हिरण्यकश्यपूला काढेल तळपायाच्या मस्तकाला गेली महाराज. प्रल्हादाला घरामध्ये बोलवण्यात आलेला आहे आणि प्रल्हादाला जाब विचारला, म्हणे प्रल्हादा तुझ्या वडिलांनी पूर्ण राज्यामध्ये देवाचं नाव घेण्याकरता बंदी केलेली आहे आणि तूच घरातलाच व्यक्ती असून तूच जर भगवंताचं नाव घेत असशील तर हे योग्य आहे का? प्रल्हादाने सांगितलं, म्हणे बाबा माझं नाविलाज आहे, माझी हिंमत झाली, अनावरवाचा छंद या नामाचा घेतला असेल. आणि रागाच्या भरामध्ये हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा केल्या. कधी त्याला हत्तीच्या पायाखाली दिलं, कधी उकळत्या तेलाच्या कढईमध्ये बुडवलं, कधी उंच कड्यावरून खाली फेकून दिलं, तर कधी सर्प आणि विंचूच्या खोलीमध्ये आहे त्या खोलीमध्ये त्याला एकट्याला डांबून ठेवलं. बऱ्याचशा शिक्षा केल्या, परंतु भगवान परमात्मा जाको राखे साईया मार सके नकोय बारण बाका कर सके जो जगबेरी होय. देव राखे तया मारील कोण आणि न मोडे काटा हिंडता. भगवंताने त्याचा व्यवहार केलेला आहे. भगवंताने त्याचं प्रत्येक प्रसंगामधून रक्षण केलं आणि शेवटी महाराज हिरण्यकश्यप अत्यंत वैतागलेला आहे. त्याने साखर दंडाने बंद करून प्रल्हादाला राज दरबारामध्ये हजर केलं आणि प्रल्हादाला विचारण्यात आलं, प्रल्हादा अरे या खांबामध्ये तुझा भगवंत आहे का? प्रल्हादाने सांगितलं, म्हणे बाबा जर सगळ्या जगामध्ये विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठाव नाही उरला तर या खांबामध्ये तो का नसणार आहे? या खांबामध्ये येतोय रागाच्या भरामध्ये. दुर्जन तो लाथ मारी खांबावरी आणि स्तंभी नरहरी प्रगटले. भगवान नृसिंहाचा अवतार झाला आणि भगवान नृसिंहाने हिरण्यकश्यपूचा त्या ठिकाणी वध केला. हिरण्यकश्यपूचा नाश झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. 2 मिनिटं संकीर्तन आणि आरती करू.